आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आमदार अपात्रता निकालाआधीच उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, निकालाच्या शक्यता सांगितल्या। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी 10 जानेवारीला जाहीर होणार आहे। ठाकरे की शिंदे कुणाचे आमदार अपात्र होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। अशातच अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणखी वेळ काढूपणा करतील, उद्या रात्री 11:30 पर्यंत वेळ खेचतील, मग निकाल जाहीर करतील असं ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची असा खोचक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। न्यायाधीशाने आरोपीची मिली बघत आहे का असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर देखील निशाणा साधला आहे। त्याचबरोबर आम्ही दोघांच्या भेटीवर आक्षेप घेतला असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे अशी माहितीही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे। याच आमदार अपात्र प्रकरणात निर्णय येणे अपेक्षित असताना विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जातात, ही कृती पूर्णपणे चुकीची असल्याचं म्हटलं आहे। सोबतच विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष अशा कृती करत असताना कशा प्रकारे पारदर्शकपणे निकाल देणार असा सवालही विचारण्यात आला आहे।